भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। रांडवेने देवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवी सुरवण जाणतील। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान। विठ्ठल विठ्ठल। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। नारायणं
नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरानां शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटझळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारि तुझविन शंभो मज कोण तारी तुझविन शंभो मज कोण तारी। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वैष्णावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदितां सामां पातु सरस्वती भगवती निशेषजड्यपः। आत्मरूप गणेश स्मरण भूयस कळविद्यांजलीकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना शिवस्वरूप श्री राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज माऊलीच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपारायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या मार्गदर्शनानं समस्त गावकरी मंडळी हनुमान मंदिर माडन संगवी या गेल्या कित्येक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आपण करत आहेत। या कार्यक्रमासाठी दररोज ज्यांचं गायन आहे आमचे गायनाचार्य हरिभक्तीपारायण शिवराम महाराज बोराडे, हरिभक्तीपारायण अक्षय महाराज, आकाश महाराज, हरिभक्तीपारायण आमचे मृदंगाचार्य कृष्णाजी महाराज, आमचे मगर महाराज ऐक नाही हरिभक्तीपारायण मगर महाराज, आमचे एकनाथ महाराज, भरपूर महाराज मंडळी इथं समस्त टाळकरी माळकरी सर्व वारकरी मंडळींच्या श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुका करी परिपात दंडवत आचार्य मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
हे पायावरी या वारकरी संतांच्या समस्त आमच्या मातृवर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, समस्त भाविक भक्त, सर्व वारकरी मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. ओम नमो नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा चारचरणाचा अभंग असून आज मागणीपर अभंग मागणीपर आहे. आणि नाथ महाराज भगवंताकडे आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने भगवंताला म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नवा नित्य नवा तया माझी. मागणी मागतायत, फक्त प्रेम द्या. अभंगामधून जवळजवळ 6 वेळेस प्रेम शब्द आलेला आहे. नाथ महाराजांना 6 आकडा फार महत्त्वाचा आहे. षष्टी विठ्ठल नाथांचं सर्व षष्टीमध्ये. आणि म्हणून जास्त वेळ न घेता अभंग नाथ महाराजांचा आहे की नाही. ज्यांचा अभंग आहे त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे. देवा काय अधिकार आहे संतांचा. कावडीने जागवानी जागरी कृपानी वाजी. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाजी. ओ कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाजी. ओ कावडीने पाणी जागरी चक्रपाणी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक चक्रचालक विश्वव्यापक विश्वनियंता जगदीश जगदीश्वर जगन्नाथ भगवान योगेश्वर भगवान जनार्दन ज्यांच्या घरी 36 वर्ष राबला आहे. काय अधिकार असेल. 12 वर्ष पाणी, 12 वर्ष दरवाजा चोपदार म्हणून 12 वर्ष विठ्ठल नाम श्रीखंड्या नामाने. भगवान अनंत कोटी असं असताना सुद्धा संतांच्या घरी येऊन राबतो. काय अधिकार असेल. आणि म्हणून अनेक संतांना, जसं माऊलीला ज्ञानोबा म्हणतो आपण, तुकोबा म्हणतो, तुकोबरायांना, नामदेव महाराजांना प्रेमाची मूर्ती म्हणतो, असं संत एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म. देवा हो, हे शांती ब्रह्म कोणालाही प्राप्त होत नाही. भगवान स्वतः भानुदासांच्या कुळी महाविष्णूचा अवतार. आता भगवान विष्णूचा अवतार आहे म्हणून शांताकारम भुजगश, शांततेच नाथ महाराजांची अशी ख्याती आहे. देहो सगळ्या संतांमध्ये श्रीमंत, शांत आणि संत असे नाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्रिवेणी संगम कोणाजवळ नाही द्यावा. आणि म्हणून ज्ञानियाचा एका, जसं नामयाचा तुका, तसं नामयाचा ज्ञानियाचा एका. जे ज्ञानेश्वर माऊली तोच अवतार पुढं एकनाथ महाराज झाला. कारण माऊलींना या माऊलीच्या अवतारामध्ये अवघाची संसार सुखाचा करायचा होता. मग आपल्याला वाटेल माऊली तर आहे की नाही ब्रह्मचारी, संसार कुठं. मग नाथ महाराजाचं ज्ञानी यांचा एका एकनाथ महाराजांचा अवतार घेऊन तो अवघाची संसार सुखाचा केला. सगळं जे राहिलेलं अवतारात नाथ महाराजांनी केलं. द्या हो
आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी, कर्मभूमी, जन्मभूमी आहे. आणि म्हणून विपुल असं माऊलीपासून तर जगद्गुरू तुकोबरायपर्यंत आपल्याला सुंदर असं विपुल असं वाङ्मय तयार केलं. आणि म्हणून नाथांचं खूप असं वाङ्मय आहे. एकनाथी भागवत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, गाथा भरपूर आहे. म्हणजे ग्रंथ एवढे लिहिले आपल्यासाठी असे नाथ महाराज. आणि म्हणून शांती ब्रह्म पैठण निवासी त्यांचा अभंग आहे. गेले 6 दिवस आपण सर्व माता भगिनी, ताई, अक्का, भाऊ, दादा, सर्व मंडळी, आपण समस्त गावकरी मंडळी मस्त श्रवण करत आहेत. आणि आज शेवटचा दिवस म्हणजे उद्या काला आणि आजचा जागरणाचा दिवस. आणि म्हणून आज मागणीचा दिवस. गेले 6 दिवस आपण श्रवण केलं ना, ड्युटी केल्यानंतर आपल्याला असं वाटतं का काहीतरी पगार मिळाला पाहिजे, आहे का नाही? इच्छा असतेच. असं 6 दिवस आपण श्रवण केलं. आता शेवटच्या दिवशी आपल्याला काहीतरी मागायचं, तो उद्या काला हालाच येते, तो बाग नाही. पण आज आपल्याला देवाकडं मागायचं आहे. आणि म्हणून काय मागायचं द्या हो, हे संताकडूनच शिकलं पाहिजे. नाही तर आम्ही कोणाला काही मागतो, आम्हाला काही ज्ञान नाही त्याचं. द्या हो, ज्ञान नाही, भान नाही. विठ्ठल काय मागितलं पाहिजे द्या हो. सर्वसामान्य मंडळी काय करतात, आता एखादा जोड्याच्या दुकानात गेला आणि तिथं सांगितलं 2 किलो मला पेढी द्या. ऐकताय ना तुम्ही? 2 किलो पेढी द्या. तो म्हणून माझ्याकडे पेढी नाही, जोडी आहे भाऊ. विठ्ठल या दुकानात जे आहे ते मागितलं पाहिजे. भगवंताकडे जे आहे ते मागितलं पाहिजे. पण आम्ही देवाकडे गेलं का, आमच्या ताई अक्का पाहा तुम्ही, देवाकडे जर पोरगं घेऊन गेले ना, याला हागून नको देऊ, मुतून नको देऊ, अनेक म्हणतात ते. आता तुम्ही सांगा, ते हागलं नाही, मुतलं नाही तर राहीन कधी? विठ्ठल समजतंय ना? नाही तांदळ दळीत कुत्र पीठ खात नाही. विठ्ठल काय मागावं कळलं पाहिजे देवावर. सर्वसामान्य मंडळी देवाकडे गेलं का, माझं विहिरीला पाणी लागू दे, माझं केस लागू दे, माझं दुखणं बरं होऊ दे, मला पोरगं होऊ दे, आहे का नाही, मला हे होऊ दे, ते होऊ दे, असंच मागतं द्यावं. देवाकडे ह्या गोष्टी मागायच्या नाही. द्यावं आपल्याला देवाने दिलं ना, देवे दिला भजन गोमट. आता एवढा मोठा देह दिलाय, आपण जे करतोय संसार ते देवाने करण्यासाठी दिलंय. एवढं दिलंय तरी म्हणतो मला हे दे, ते दे, दे दे. त्याची मागणी काही थांबत नाही देव. आणि म्हणून संतांना देवाजवळ, सर्वसामान्य मंडळी देवाजवळ काय मागावं याच्यासाठी आणि त्यांनी असे अभंग केले द्यावं. आणि काय मागावं द्या हो, संतच सांगू शकतात. आणि ते देवाजवळ आणि संताजवळच मागावं. ध्यानात ठेवा. देवा बसल्यानं मायबापांनो, किती बी काही मागायचं असलं, किती काही कोणाजवळ काही मागायचं असलं तर संताजवळ, सांसारिक माणसाजवळ मागू नका. एखाद्या वेळेस तुम्हाला ते पैसा अडका देईल, तुमचं जे आहे ते देईल, पण अध्यात्माचं काही देणार नाही. विठ्ठल आणि म्हणून आपल्या संतांनी अध्यात्म परमार्थामध्ये आपल्या धर्माचं काय मागावं, आपल्यासाठी काय योग्य आहे, आपल्यासाठी ज्यांनी सुख मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल असं मागितलं पाहिजे. नाहीतर आम्ही मागवतो म्हणून आपल्याला सुख मिळत नाही, शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. देवा हो, हे मागितलं पाहिजे की जे आपल्याला लागतं, म्हणजे आपल्याला ज्यांनी सुख मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल असं मागितलं पाहिजे. कितीतरी मंडळी देवाजवळ मला हे द्या, मला ते द्या. देवाजवळ जगद्गुरू तुकोबराय हेची दान देगा देव म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा म्हणतात, संत संगती म्हणतात.
सगळ्या संतांनी संतांचा संग मागितलाय देवाला, भगवंता मला संतांचा संग दे. संतांचा संग का? संतांची ये गावी प्रेमाचा संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी प्रेमाचा संतांची ये गावी प्रेमाचा नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची गावी देवाचा सुकाळ संतांची गावी प्रेमाचा सुकाळ असतो आणि म्हणून संतांची संग मागितलाय. सांगायचं तात्पर्य काय? देवाजवळ काय मागावं हे कळण्यासाठी वाङ्मय केलं, अभंग केलं. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये नाथ महाराज देवाजवळ काय मागावं अभंगाच्या प्रथम चरणावर भक्ती प्रेम प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. महाराज भगवंताला सांगतायत भक्ती प्रेमाविन. हे प्रेमाविन आहे ना, ते फार महत्त्वाचं अंडरलाईन. हरिपाठात पहा तुम्ही, विष्णुविन जप आहे की नाही, तपेविन, भावेविन, भक्तीविन, गुरुविन. म्हणजे असं हे सांगायला गेलं तर सकाळ बाई. हां एवढे विठ्ठल काय विपुल वाङ्मय देवा हो. दररोज हरिपाठ वाचला पाहिजे.
हरिपाठ पाठ करून त्याच्याकडं पाठ नको, दररोज पाठ झाला पाहिजे आणि पाठ केलं पाहिजे, दररोज पाठांत झालं पाहिजे. देव किती भक्ती विन, भावे विन, विष्णू विन, तपे विन, गुरु विन, खूप लगे खूप खूप शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये तर कितीतरी अंत नाही. देव तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. आम्ही खोलपर्यंत जातच नाही, वर 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 वर, जसं समुद्राच्या लाटा आहे ना, वर वर लोक लाटा लाटा पाहतात. आता तेच चालू आहे, वर वर चालू आहे सगळं, लाटा लाटा पाहतात. गहिरे पाणी पे असं म्हटलेलं आहे, म्हणजे समुद्र 3 किलोमीटर खोल आहे. ऐकताय ना तुम्ही, समुद्र किती आहे? 3 किलोमीटर खोल आहे. गहिरे पाणी पेट, खूप गहिरा आहे. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही विठ्ठल आता एवढं खोल जातच नाही कोणी. आता यूट्यूब निघलंय आहे का नाही, सगळं म्हणजे अशा पद्धतीनं खोल जातच नाही कोणी. सांगायचं तात्पर्य भक्ती प्रेमा विन हा शब्द खूप आहे. सांगायचं तात्पर्य असो, भक्ती प्रेमा विन शब्द काय नाथांचा भक्ती. देवा हो, माऊली हरिपाठात म्हणजे नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त. ऐक नाही, विठ्ठल विठ्ठल. हो, भक्तीपासून सुरुवात आहे. भावीविन भक्ती, भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय भाव नाही देव. आणि म्हणून भक्तीविन भक्तीविन उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीविन उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी का मागून घेतली नाथ महाराजांनी? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती का पाहिजे? भक्तीशिवाय उद्धार नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवानं भक्ती केली पाहिजे. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त. पतित म्हणजे वरून आलेलं आहे खाली, आहे का नाही, पतित झालेलं आहे. इकडं लक्ष द्या सगळ्यांनी. नख एकदा कापले आपण फेकून देतो, म्हणजे इथं शोभून दिसतो. आता इथून काढल्यामुळे पतित. केस काढले फेकून देतो, पतित. दात निघला नंतर जपून ठेवतो का आपण? हां, तिथून निघल्यानंतर, जिथून निघल्यानंतर खाली आलं का पतित होतो देह. आपण सुद्धा पतित आहे. काय मी पतित कीर्तिवान, खूप बरं आहे म्हणता ना. सांगायचं तात्पर्य का असं पतित म्हणजे भक्ती नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त. तो भक्त नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवानं भगवंताचा भक्त झाला पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. देव, ह्या अध्यात्माच्या गोष्टी संतांच्या मुखातून आपण श्रवण केलं पाहिजे. श्रवण मंगलम गोपीगीतामध्ये म्हटलं. श्रवण मंगलम. समर्थ रामदास स्वामी म्हणतात माणसाने बहुश्रुत असलं पाहिजे. कान त्याच्यासाठी दिली आहे. आणि भक्ती श्रवणम, कीर्तनम, विष्णुम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन, ही 9 प्रकारची भक्तिपत्र श्रवण आहे. आणि म्हणून द्या हो, प्रत्येक जीवानं, ताई, अक्का, भाऊ, दादा, आपण सर्वांनी भक्ती केली पाहिजे. म्हणून संतांनी भक्ती केली, एवढी भक्ती केली, कारण त्या भक्तीशिवाय उद्धार नाही. आणि म्हणून भक्ती प्रेमाविन भक्ती पाहिजे आणि प्रेम पाहिजे. आता कोणाजवळ भक्ती आहे तर प्रेम नाही. तुम्ही म्हणाल कसं प्रेम नाही? प्रेम जर असतं तर दररोज माणूस आला असतं ना. आता सप्ताह चालू आहे म्हणून एवढी गर्दी, दररोज राहते की एवढी गर्दी का? भक्ती आहे पण प्रेम नाही. विठ्ठल. म्हणून दररोज, इंग्लिशमध्ये दररोज म्हणजे गुलाब. विठ्ठल. दररोज, दररोज, आहे का नाही? दररोज म्हणजे गुलाब.
दररोज उगतो की नाही, असं दररोज मंदिरात आलं पाहिजे देव. निदान घरातल्या एवढ्या मंडळीनं नाही आलं तर एखादा कवाय ना, जसं लंकेत बिभीषण आहे की नाही, विठ्ठल एक जरी माणूस दररोज मारुतीच्या मंदिरात आला, एवढं मोठं सुंदर असं भव्य गणपती बाप्पा आहे, भगवान पांडुरंग आहे, रुक्मिणी आहे, रुक्मिणी माता आहे आणि भगवान मारुतराय आहे. विशेष म्हणजे मेन म्हणजे मारुती मंदिर आहे. देव हो, असं मारुतीच्या मंदिरात दररोज आलं पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामीची भक्ती जर पाहिली ना तुम्ही, देव हो काय सांगायला पाहिजे. धन्य तुमची शिव भक्ती, धन्य तुमचा उपदेश, बालपणी पाणी घाले अकरा मारुतीच हो, बालपणी पाणी घाले अकरा मारुती. जमून शिष्यगण हो, जमून शिष्यगण, मार्ग सांगे भक्ती ज्ञान, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. आपण समस्त गावकरी मंडळी एवढी भाग्यवान मंडळी आहे. आम्ही गुरुकुलात होतो शाळेत आणि बाबाजींचं प्रवचन दरवर्षी त्र्यंबकेश्वरला जात असताना माळसंगीला असायचं. देवा हो, शाळेत होतो आणि बाबाजी संघ बसेल असायचं. इथं प्रवचन चालू झालं गावात, आपल्या पिंपळ चौकात आहे का नाही, इथंच प्रवचन चालू झालं आणि प्रवचन चालू झालं असताना मध्येच उठ रे सांगते 12 नियम येते सगळं आपल्या गावामध्ये. आणि त्यानंतर पहिल्यांदा कीर्तन विठ्ठल. म्हणून साक्षात 3 वेळेस भगवान शंकराचं ज्यांना दर्शन झालं असे साक्षात्कारी महापुरुष सत्पुरुष आपल्या गावाला लाभले. द्यावं, या गावामध्ये त्यांचं येणं झालं आहे आणि त्यांची गोड बशी अशी अमृतवाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. असं गोड ऐकलं पाहिजे देव. आणि तुम्ही श्रवण केलेली मंडळी, जुनी मंडळी आहे तर नवीन मंडळीचं नाही सांगता येणार, पण जुनी मंडळीने आमच्या अंबादास भाऊन ती सर्व मंडळी आहे देहाव. कितीतरी मंडळी आहे का जुनी मंडळी जनार्दन स्वामीचं ज्यांनी श्रवण केलं आहे, किती भाग्यवान मंडळी देव. साक्षात जनार्दन स्वामी, जसं गुरु साक्षात परब्रह्म तसं साक्षात परब्रह्म जनार्दन स्वामी, जगद्गुरू जनार्दन स्वामी आपण पाहिले देव. आणि सांगितलं उठ आणि सांग 12 नियम. देव हो, 12 यम काय, 12 नियम काय, म्हणजे असे अनेक बाबाजीने जे गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं ते सांगायला आता एवढा वेळ नाही आहे. सांगतात का अशी भक्ती आपल्याला ते सांगायचे, प्रवचन करायचे. किती सुंदर पण आहे की नाही, किती सुरेख दिसता स्वामी जनार्दन मुनी. आठवू गुरुची वाणी, त्यांची आठवण केली पाहिजे द्या हो. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान मंडळी आहे की जनार्दन स्वामीची वाणी आपल्याला. असं जनार्दन स्वामींनी बालपणी पाणी घाले 11 मारुतीस, ऐकताय ना देव हो. 11 वेळेस गंगा गोदावरीचं पाणी आणून 11 वेळेस मारुतीला, म्हणजे येताना 11 मारुती लागायची. गोदावरीचं सरला बेट कुठं आहे, तिथून दहेगावपासून तर एका रात्रीतून जाऊन पाणी आणून येता येता बालपणी पाणी घाले 11 मारुतीस, धन्य तुमची शिवभक्ती. शिवभक्ती साक्षात भगवान मारुतराय हे 11वा रुद्र आहे, भगवान शंकराचा अवतार आहे. म्हणून देवा हो, आता श्रावण आलाच आहे, आपले पिंपळेश्वर भगवान आहेच, भगवान महादेव आहेच. ताई अक्का पुरुषांना मारुती रायाच्यावर
आहे का नाही, पाणी घालता येतं, आणि इकडं तुम्हाला पिंडीवर पाणी घालता येईल देव. अशी भक्ती करा आणि मग आपले मुलं मुली विद्वान होतील, हुशार होतील, आपल्या सर्व परिवाराचं चांगलं होतं देवा भक्तीनं. लोक म्हणतात हे परमार्थ केल्यानं, भक्ती केल्यानं काय होतं, भजन केल्यानं काय होतं, वाईट होत नाही एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे देवाचं केल्यानं चांगलंच होतं एवढं ध्यानात ठेवा. नोट किया जाय बाई. विठ्ठल. आज देव आपण समस्त गावकरी मंडळी देव, लहान थोर मंडळी सगळे ताई अक्का भाऊदात किती गोड छानपैकी श्रवण करतायत देव. हां, असं प्रत्येक गावात नाही पाहायला भेटत देव. माड सांगवी आहे का नाही, सिंहराशीचं गाव आहे तसं. मोडन पण वाकणार नाही कोणाचं. 12 राशीमधून सिंहराशी आहे का नाही, मोडन पण कुठं वाकणार नाही. पण भक्तीनं प्रत्येकाच्या आहे का नाही, श्री संतांची माथा चरणावारी साष्टांग हे करी दंडवत. प्रत्येक जीवा राम राम नमस्कार, रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, ही भक्ती द्यावं. आणि ही भगवंताला भक्ती आवडती द्यावं. म्हणून भक्ती प्रेमाविन नाही, ज्ञान नको देवा. द्यावं अशी भक्ती केली का प्रेम आपापच जागृत होतं देवा. आणि म्हणून भक्तीच्या पुढं प्रेम आहे, पण प्रेमाच्या पुढं ज्ञान आहे, पण तिथे ज्ञान नको देव. इकडं लक्ष द्या देव. सगळ्या संतांनी भक्ती मागितली का, त्या भक्तीमध्ये भगवंत आपल्याला भेटतो. भक्तीमुळे भेटतो बरं का, ध्यानात ठेवा. भक्ती महाराणी भगवंताच्या पायापर्यंत सोडून देते आपल्याला, म्हणून ती भक्ती करायची. आणि प्रेम, भक्ती आणि प्रेम हे 2 शब्द वापरले ना, म्हणून 2 वेगवेगळे सांगा लागणार आहे. भजन करा विठ्ठल. भक्ती प्रेमाविना. भक्ती म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. भागवत धर्माच्या आचरणाने, नोट किया जाय बाई, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, म्हणजे ध्यानात राहील तुमच्या. भागवत धर्माच्या आचरणाने द्रवीभूत झालेल्या सर्वेश्वर भगवंताकडे सतत प्रभावित झालेली वृत्ती म्हणजे भक्ती. आता हे नाही कळालं तुम्हाला, ही व्याख्या नाही कळायला थोडी अवघड झाली आहे की नाही. माऊलीच्या भाषेत ज्ञानेश्वरीमध्ये जे जे दिशे भूत, ऐकताय ना, जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग जाण निश्चित माझा. प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे, याला भक्ती म्हणतात. याला भक्ती म्हणतात. खूप अनेक भक्तीच्या एवढ्या व्याख्या आहे. दररोज देवाकडे जाणं याला भक्ती म्हणतात. दररोज देवपूजा करता जो कोणी करतो याला भक्ती म्हणतात. देव भक्ती सोपी आहे. लोक कोणाला जर विचारला ना, तुम्ही पूजा करता का, देवपूजा करता का, आमचा मोठा करतो ना मोठा, आणि तू नुसता 2-3 वेळेस चेन देतोय विठ्ठल. मोठा करतो तर तू बी नमस्कार कर ना. आणि म्हणून देवाला नमस्कार करणं, देवाची पूजा करणं, दररोज आईवडिलाचं दर्शन घेणं ही भक्ती आहे. ही आज प्रवचनातून कीर्तनातून सांगावं लागू राहिलंय देव. असं या कलयुग आलंय देव, आहे की नाही. या कलयुगामध्ये प्रत्येक जीवाला सांगावं लागू राहिलंय का आईवडिलाचं दर्शन घ्या आणि मग बाहेर पडा. भगवंताचं दर्शन घ्या आणि मग बाहेर पडा. लोक देवाजवळ गेले का असं करतात, असं करतात. असं कोण करतं माहिती आहे का, एखादा बैल नाही का असं हुंदडतो, ते देवाला हुंदड्यासारखं आहे. हसायचा विषय नाही द्या हो. आज अशी परिस्थिती झाली आहे, मोटरसायकलवर असं दर्शन घेतो जातो. काय काय असं दर्शन घेतात, जसा पैलवान आखाड्यात उतरला विठ्ठल. देवासमोरून जाताना, मंदिरासमोरून जाताना द्या हो, दिव्य देव म्हणजे दिव्य, मंदिर म्हणजे दिव्य प्रकाश
दिव्यत्वाची जेथे प्रचिती, इकडे लक्ष द्या देवा, तेथे कर माझे जुळ. हात त्याच्यासाठी दिले ताई अक्का भाऊ दादा, हात जोडले गेले पाहिजे. म्हणजे हात जोडले, करऊ प्रणाम जोजी जुग पाणी. पाणी म्हणजे हात. करऊ प्रणाम, दोन्ही हातांना नमस्कार करणं. किती साधी साधी व्याख्या आहे भक्तीची. कळेल ना, समजले ना तुम्हाला? किती भक्ती ही भक्ती. आणि प्रेम, मैना जानू हारती वंदू, मैना जानू हारती वंदू, ना पूजा श्री हरे मतो प्रेम दिवानी मेरो दर्दन जाने को. हरी मैं प्रेम दिवानी मतो दर्दन जाने को. प्रेमी माणूस काहीच पाहत नाही. प्रेमी माणूस काहीच पाहत नाही. तो भगवंताच्या ध्यानात. डोळे लावले तरी भगवंत दिसतो, उघडले तरी भगवंत दिसतो. प्रेम दिवानी मै तो दर्द दिवानी. संत मीराबाईचं चरित्र घ्या देवा हो, प्रेमाने भरलेलं. प्रेमाची मूर्ती म्हणजे संत मीराबाई. ताई अक्का जास्त मीराबाई आलेल्या आहे, जास्त जनाबाई आलेल्या आहे, जास्त सखूबाई आलेल्या, जास्त मुक्ताबाई आलेल्या आहे द्या हो. म्हणून तुमच्यासाठी सांगतं द्या हो. काय मीराबाई आहे का? मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई. साधु संग बैठ बैठ लोक लाज खाई. संत मीराबाई, संत आले ना देवा हो. मेवाडची राणी ताई अक्का काही पाहिलं नाही. पायात साळ बांधायचे आणि साधू संता संग मस्त नाचायचे. मेरे तो गिरधर गोपाल मेरे तो गिरधर गोपाल साधू संग बैठ बैठ लोक लाज खाई. सासू म्हणायची, सास कहे फुल नाशी रे. प्रत्येक घरात सासू आहे. ती पूर्वीच्या सासू, आताच्या नाही. ती सासू म्हणायची, आमच्या घरी काय सून आली कुलनाशिनी अशी म्हणायची. लोग कहे मीरा हुई बावरी, सास काही कुलनाशी रे. अनेक अनेक अनेक, कोणी येडी म्हणायचं, कोणी काय म्हणायचं. प्रेम दिवानी होती मीराबाई भगवंताच्या प्रेमामध्ये. देवा हो, प्रेम म्हणजे काय हे मीराबाईचं चरित्र पाहायचं. दुसरं काहीच नाही. संसार होता त्यांना पण. मेवाडच्या राजाची राणी होती, पण सगळं त्यागून केवळ भगवान श्रीकृष्णाचं. आणि म्हणून भाविकांनो, मायबापांनो, प्रेम करायचं तर भगवान श्रीकृष्णावर करायचं. भक्ती करायची तर भगवान शंकराची करायची. आज सोमवार चालू, आज सोमवार आणि एकादशी. आळंदीची निर्मळ यात्रा आहे, माऊलीची यात्रा आहे, निर्मळ यात्रा म्हटलेलं आहे. आज रोहिणी नक्षत्र आहे, फार मोठा पर्वकाळ आहे. हरिहर भगवान शंकराने, भगवान नारायण म्हणजे विष्णू, त्यांची भेट झालेली हरिहर आहे. ज्या दिवशी सोमवार आणि एकादशी आली तेव्हा सोमवार व्रत आहे. तुकोबराय म्हणता नाही, सोमवार व्रत एकादशी. आपल्या जीवनामध्ये काही व्रत करायचं असेल ताई अक्का, सोमवार आणि एकादशी. किती सोपं सांगितलं हो, सोपेवर मा सांगितले संधी, पण आम्ही त्याच्यावर ध्यान नाही आहे.
आणि म्हणून आपण सोमवार केला पाहिजे, एकादशी केली पाहिजे. हे केल्यानं तुम्हाला सांगितलं ना, आपल्या मुळा बाळाचं चांगलं होणार आहे, आपलं चांगलं होणार आहे, परिवाराचं चांगलं होणार आहे. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आहे, भजन आहे, कीर्तन आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे, नित्यनेम विधी आहे. संतांनी हे जे वाङ्मय तयार केलं ते आहो आपल्यासाठी, आपल्यामध्ये भक्ती उदित व्हावं, प्रेम उदित व्हावं भगवंताविषयी. आणि म्हणून असं वाङ्मय तयार केलं ते आहो. आणि म्हणून प्रेम कळलं असं तुम्हाला, काय मीराबाईचं प्रेम होतं रे हो. लहानपणी आईनं सांगितलं, ताई अक्का नवरदेवाची मिरवणूक चालू होती. म्हणजे हे काय म्हणे, काही नाही, हे आता नवरदेव आहे, लग्न लागेल, दोघं नवरा बायको सुखानं आनंदात राहतील असं तसं. मग माझं लग्न कधी होईल? आता ती आई आपल्या मुलीला समजण्यासाठी, लहान आहे ना, लहान मुलाला आपण असं काही शिकू नका. तुला बायको कशी पाहिजे, अशी पाहिजे ना, अशी पाहिजे, काही बी शिकवतो. तुझा मामा कसा सांग, मग तो करून दाखवतो. असं काही नका शिकू देवा हो, देवाचं शिकवा. संत मीराबाईच्या आईनं सांगितलं, मीराबाई तुझं पण लग्न झालेलं, सहज सांगून दिलं म्हणजे नादी लावण्यासाठी. तुझं भगवान गोपालकृष्ण संग, तिची मूर्ती आहे ना भगवान गोपालकृष्णाची, तिच्या संग तुझं लग्न. माझा पती तो देव या उद्या. लहानपणी आम्ही म्हणत राहतो, आता पूर्वीचं होतं ते लहान पोरं, लहान मुलं मुली म्हणजे कोऱ्या कॅशिटी, तरुण मंडळी म्हणजे व्हिडिओ, VCD व्हिडिओ आहे की नाही, सेल्फी आहे की तुमच्या भाषेत सांगितलं पाहिजे. आणि म्हातारी माणसं नाही का वय वरत, त्यांना नाव नाही ठेवत द्यावं, ते MP3 MP4 MP5. हा म्हणजे या लहान मुलांचं सांगत होतो, कोऱ्या कॅशिटी म्हणजे लगेच त्यांचं ध्यानात राहतं द्यावं. आणि म्हणून लहान मुलांना चांगले संस्कार लावा, गणपतीचं स्तोत्र शिकवा, हनुमान चालीसा शिकवा द्यावं, हरिपाठ शिकवा, विधी शिकवा द्यावं, हां भजन शिका. पहा तुम्ही लहानपणापासून, मग ते तुम्हाला वृद्धाश्रमात टाकणार नाही, घरातून काढून देणार नाही, झोडणार नाही, तुम्हाला लाद घालणार नाही. हे सांगावं लागू राहिलं द्यावं. हे का? आपले संस्कार दिल्याने. संत मीराबाईला आईनं संस्कार दिले, गोपालकृष्ण तुझं नाव द्या हो. बस गिरी तो गिरीधर गोपाल, भगवंतानी जो देह दिलाय आपलं भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, त्याचा उपयोग झाला पाहिजे देव. आणि म्हणून आयुष्य जातं, आयुष्य गेले हातपाय थकले, मुखी राम नाम नाही. जर आपल्या मुखामध्ये जर देवाचं नाव नाही आलं तर कसली भक्ती, कसलं काय काय. आणि म्हणून उद्धार होत नाही. आपण नागणले होतो वैकुंठवासी, कैलासवासी, कायचे स्मशानमध्येचे अजून विठ्ठल. भक्ती प्रेमाविन, इकडे लक्ष द्या, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ही भक्ती, हे प्रेम थोडक्यात सांगतोय, जास्त नाही. आणि ज्ञान नको देवा, ज्ञान आलं देवा हो, थोडं जरी ज्ञान आलं माणसाला. पण तुम्ही जसा अभिमाने रावण मेला, तीच गत झाली कंसाला. जनार्दन स्वामी फार सुंदर म्हणायचे, अभिमाने रावण मेला, तीच गत झाली कंसाला, तीच गत झाली कंसाला. फार सुंदर म्हणायचे जनार्दन स्वामी. सांगत जातात नित्य नवा अभिमान, आहे का नाही. भक्तिप्रेमावेन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून ज्ञानाचा अभिमान, इकडे लक्ष द्या, कलेचा अभिमान, पैशाचा अभिमान, श्रीमंतीचा अभिमान. लोक असे चालतात मस्तपैकी, काय सांगायला पाहिजे. ते असे चालायला समजून घ्यायचं गेला अभिमान आलेला. तुम्हाला उदाहरण देऊ, मै लंकेश हो. श्रीरामाला मानत नव्हतं रावण, मै लंकेश.
केवढा अभिमान. आणि म्हणून त्या अभिमानाचा चेंदा भगवंताने केला देव. भगवंत ते जो मारतो देव, भगवंताचं खाद्यवर का अभिमान, गर्व अभिमान देवाचं खाद्य आहे. आणि म्हणून बसलेल्या मायबापांनो कधी गर्व होऊ नका देऊ. जे आपल्याला येत असेल त्याचा कधी गर्व होऊ नका देऊ, कधी अभिमान होऊ नका देऊ. भगवंताने दिलेली देणगी, गिफ्ट ऑफ द गॉड विठ्ठल. जे काही आपल्याला दिलेलं आहे ते फार बक्षीस म्हणून दिलेलं आहे देव. आणि म्हणून त्याचा उपयोग असं करा. म्हणून नाथ महाराज म्हणतायत भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञान नको, ज्ञान आलं का तिथं भक्ती प्रेम राहत नाही देव. त्या गुरमुरीत राहतो माणूस. फार अवघड आहे देव. पण तुम्ही आता दररोज पाहत असता तुमच्या इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. खूप उदाहरण देण्यापेक्षा जास्त नाही देत आहे का. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञान आलं देवा तुझ्याकडं आम्हाला येता येणार नाही देवा. तुझी भक्ती करता येणार नाही, तुझ्यावर प्रेम करता येणार नाही. आणि म्हणून आम्हाला ते ज्ञान नको. कारण ज्ञान सज्ञानाशी माऊलींना ज्ञानेश्वरीमध्ये सज्ञानाशी झोंबे कंठी हे ज्ञान आहे ना. जो ज्ञानी माणूस सज्ञान आहे ना त्याला अज्ञानाशी न लगे विशेष पाठी. नवलंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी. जे अज्ञान आहे ना, ज्यांना ज्ञान नाही त्यांच्या पाठी नाही लागत, विशेष नाही लागत. पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी. विठ्ठल फार मग नाचवतो तो अभिमान आपल्याला. आणि म्हणून द्या हो अभिमानाने मोठी मोठी मंडळी जसं कंस, दुर्योधन, रावण हे तुम्हाला उदाहरण दिले का. मोठे मोठे माणसं सांगितलं म्हणजे छोट्या माणसाला ते माहिती आहे म्हणून तुम्हाला त्यांचं सांगितलं. मोठ्या माणसाने कसा अभिमान केला तर कशी मेली मंडळी द्यावं. लेने को हरि नाम संत कबीरदास महाराज मस्त. लेने को हरि नाम ज्यांना घ्यायचंय त्यांनी हरिनाम घ्या. देने को अन्नदान देवा हो. गेल्या 6 दिवसापासून उद्या शेवटपर्यंत आपल्या गावाला हजारो मंडळी जेवतायत, अन्नदान होत आहे. अन्नदानानं जनार्दन स्वामी सांगायची भूमी पावन होती देवा. आपलं नाशिक कुंभमेळा अन्नदान क्षेत्र आहे. कुंभमेळ्याचं क्षेत्र आहे देवा. मुक्त असं अन्नदान, सर्वभूती द्यावे अन्न. कोणालाही अन्न दिलं द्यावं तो आत्मा प्रसन्न होतो द्यावं. आता एवढं अन्नदान चालू आहे आणि समाजाला काय लागत द्यावं. अन्न द्या द्यावं. काही द्यायचं असेल अन्न द्या, असेल तर हरिनाम घ्या. किती सुंदर संत कबीरदास महाराज म्हणून देणे को अन्नदान. आणि इकडे लक्ष द्या. तरणे को लीनता. या आपल्या भवसागरामधून तरुण जायचंय तर लीनता घ्या. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. तुका म्हणे जाण व्हावे लहान ऊन लहान. या कलियुगामध्ये कोणाला बोललं तरी राग येतो, नाही बोललं तरी राग येतो, पाहिलं तरी राग येतो, न पाहिलं तरी राग येतो. साधा फोन घेतला नाही तरी राग येतो. माझा फोन घेतला नाही. तुमचे दररोजचे अनुभव. माझा फोन घेतला, अहो किती फोन केले मी. आता समोरचा माणूस काय करतोय, हे करतोय कधी बसले, काय करतोय ते जेवतोय आहे की नाही. आता काही वेळ बंद करून ठेवतोय. एखाद्या तो त्याच्या कामात असेल नाहीच ध्यान राहिलं. माझा फोन नाही घेतला. हा अभिमानच आहे. माझा फोन नाही घेतला. द्यावं साध्या साध्या गोष्टीवरून आपलं नडतं द्यावं. नका घेऊ द्या. करत राहा फोन. तुम्हाला करायचा ना फोन. पण फोन नाही घेतला म्हणून रागू नका ताई अक्का. आता काही दिवसापूर्वी आपल्या बॉर्डरवर मिलिटरीमध्ये देवा हो एकाचं जमलं. आता लग्न 1 महिन्यात
आणि फोन केला जी मुलगी तिनं फोन काही घेतला नाही, या बादाराने फाशी घेऊन टाकली तिला. काही सांगायला पाहिजे देवा. आता या गोष्टी सांगायच्या आहे का तुम्हाला? हां, केवळ फाशी. इकडं लक्ष द्या द्यावं. आत्महत्या कधी करू नका. ज्या घरात आत्महत्या झाली त्या घराला एवढा दोष लागतो, फार अवघड आहे, फार पाप होत आहे. ते कोणाचंच उद्धार होत नाही लवकर द्यावं. म्हणून आत्महत्या कधी शेतकऱ्यांनी करायची नाही. आपण द्या हो, भक्त आहोत, मस्त भक्ती करा ना. सुंदर असं जीवन दिलंय, मस्त गोड बोला कोणाकडं, मस्त प्रेमाने बोला. आज प्रेमाची गरज आहे, आज भक्तीची गरज आहे. म्हणून भक्ती प्रेमावीन, समजताय ना, ज्ञान नको देवा. आणि म्हणून ज्यांना तरायचं इकडे लक्ष द्या. तरणे को लीनता आणि डुबणे को अभिमान. ज्याला डुबायचंय, बुडच्याची पाय डोहाकडे आपण म्हणतो ना, ज्याला डुबायचंय आजच्या या कलियुगामध्ये, त्याने अभिमान करावा. मी केलं, माझ्यामुळे होतं, माझ्यामुळे हे, माझ्यामुळे ते, हे अभिमान नका मिळू द्यावं. आणि म्हणून असे संतांचे एक वेगळे देव. म्हणून भक्ती प्रेमावीन असं विठ्ठल भक्ती प्रेमावीन खूप आहे. दिवस उगेपर्यंत आपला टाइम संपलाय. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. एवढं ध्यानात ठेवा द्यावं. ज्ञान आलं तिकडं भक्ती प्रेम राहत नाही द्यावं. आणि म्हणून संतांनी सांगितलं, देवा आम्हाला भक्तीच करू द्या, आहे की नाही. आम्हाला करू भक्ती आणि सेवा तू बरं आहे. आम्हाला भक्ती करू द्या आम्हाला, आणि प्रेमाने जगू द्या, प्रेमाने बोलू द्या द्यावं. हे संतांची वाक्य द्यावं. ही असे वाक्य आपल्या कानामध्ये गेले पाहिजे द्यावं. संतांची वाक्य असे कानामध्ये गेले पाहिजे. कृतार्थ होतं माणूस द्यावं. काय सांगायला पाहिजे. माणसं ऐकून आणि इकडून सोडून देत नाही. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे. आज तुम्ही सांगा किती वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, बरोबर आहे ना. त्यांना म्हणलं किती दिवस झाले, ते म्हणे अखंड आहे. म्हणलं वा, कानाला खूप गोड लागला अखंड हरिनाम सप्ताह. पण तुम्ही ऐकताय तिकडंच सोडून देताय ना. विठ्ठल आजच्या कीर्तनातून एवढं घेऊन जा द्या हो. भक्ती करायची, मस्त प्रेमाने जीवन जगायचं द्यावं. दुसऱ्याला प्रेम द्यायचं. खरा तू एकची धर्म जगाला खरा तू एकची धर्म जगाला प्रेम. असं प्रेम जगाला अर्पावं द्या हो. तुम्हाला प्रेम पाहिजे ना, तुम्ही जगाला प्रेम द्या हो. तुम्ही गोड बोला. काय माझ्या संग बोलतच नाही तो. आता तू कामू बोलत नाही, तो समोरचा माणूस कामू बोलत नाही आपल्याला. हा प्रेमाने बोलत नाही ना देव. मी सहज बोललो, त्याने 2-3 माझ्या कानपटात दिले ते. म्हणजे काय सहज बोलला हा, आहे का नाही. म्हणजे देईल असंच बोलला ना. आणि म्हणून गोड बोला, हरी बोला खाता, हरी बोल, सगळं कार्य करता हरी सांगत. ही भक्ती द्यावं. म्हणून भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. बस बोल, ज्ञान नको देवा, ज्ञान नको. मग अभिमान नित्य नवा तया माझी. त्याच्यामुळे अभिमान येतो आम्हाला. फक्त देवा भक्ती तर द्या, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. दुसऱ्या अभंगाच्या चरणामध्ये आम्हाला फक्त प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेमा विना
सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया, माझे दररोज अभिमान तयार होतो, म्हणून आम्हाला देवा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. संतांच्या जीवनातला अनुभव आहे देवा, प्रत्यक्ष अनुभव आले अंगा आणि ते मी जगा देतो. संत तसे बोलतच नाही, प्रत्यक्ष नाथांना अनुभव आला का बस, प्रेमाशिवाय समाधान नाही. देव आपल्या संसारामध्ये देवाने सगळं दिलं बरं का. इकडं लक्ष द्या देवा सगळ्यांनी. प्रत्येक कीर्तनात तुम्ही हसा खेळा जोक वगैरे असतात येते, या कीर्तनात जोक वगैरे नाही, इकडं लक्ष द्या. अध्यात्म साधू संतांच्या मुखातून द्यावं, केवळ गाथा ज्ञानेश्वरी भजन कीर्तन सात्विक तुम्हाला सगळं 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 ऐकायला मिळेल द्यावं. म्हणून संतांच्या मुखातून साधू बोध झाला. हरिपाठात काय म्हटलेलं आहे, साधूचाच बोध होऊ शकतो, बाकीचं काय होतं सांगता येणार नाही, पण साधू बोध झाला ऐके, साधूंचा बोध होतो. म्हणून लक्ष द्या द्यावं. अनेक नवा अभिमान नित्य तयार होतो, म्हणून त्याच्यासाठी प्रेम सुख दे. हे जे प्रेम सुख आहे ना, हे संतांनी देवाकडून मागून घेतलं देवा, आणि म्हणून मस्त सुखी संसार केला. आपल्या संसारामध्ये एवढीच बाकी ध्यानात ठेवा सगळ्यांनी, मायबापांना. आपल्या संसारात काय कमी आहे, प्रेम सुख कमी, फक्त बाकी सगळं दिलं आहे आणि आपण करतो बी ते, पण प्रेम सुख नाही. आणि म्हणून समाज दुःखी, विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून देवाकडं मागायचं का प्रेम सुख द्या आम्हाला, आहे का नाही. देही माझ प्रेम सर्व काळ, 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 देही माझ प्रेम सर्व काळ. हो देही माझ प्रेम सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे तुकोबाराय म्हणतात, देही माझं प्रेम सर्व काळ, मला प्रेम द्या, सर्व काळ द्या. द्या हो, या प्रेमानं मनुष्य आनंदी राहतो. आपल्या शरीरामध्ये इकडे लक्ष द्या द्या, 72,000 नाड्या, 72,000 नाड्या. कोणी आतापर्यंत सांगितलं नसेल तुम्हाला. कोण सांग, त्यांनाच माहिती नाही तर काय सांगणार तुम्ही. हाडात नाही तर पोट येतात, पोर येतात कुठून नाही. विठ्ठल 72,000 नाड्या, 72,000 नाड्या. त्या नाड्या 72,000 नाड्या आपण जर भक्ती केली, कोणासंग प्रेमाने बोललो, गोड बोललो, भक्ती केली, पूजा केली, मस्त आनंद होतो ना, तर 72,000 नाड्या अशा मस्त प्रफुल्लित होतात. आणि तुम्ही जर रागवले, नाराज झाले कोणावर, आहे की नाही, आपल्या घरात इकडं तिकडं, त्या सगळ्या 72,000 नाड्या अशा कोमजून जातात. मग कोणाला अटॅक येतो, कोणाचा BP लो होऊन जातो, कोणाचं काय आता जे रोग झाले ना ते सगळे त्या नाड्यामुळे होऊन जातं ते यावं. आणि म्हणून हात जोडून विनंती आहे, आजपासून कोणा संगबी, आहे की नाही, मुस्कुराते चलो, मुस्कुराते चलो, गुनगुनाते चलो, मुस्कुराते चलो, गुनगुनाते चलो. जीवन संगीत है,
वाजले अजून तर काय चपत देहो मुस्कुराते चलो देहो अशा पाट्या लागेल राहत्या बाहेरच्या देशामध्ये मुस्कुराते चलो हां देवभूमी मी आहे मुस्कुराते चलो महाराष्ट्रामध्ये सुद्धा लिहायला पाहिजे आपण हां मुस्कुराते चलो मस्त हसत राहतं देव हसायचे क्लास नाही हसायचे क्लास निघले की नाही आता हसायचं सांगा लागत तर काही केलं हसता सुद्धा येत नाही देवा मग रडता येतंय देव मस्त प्रेमाने बोला प्रेमाविन नाही समाधान जे आहे ना इकडे लक्ष द्या देव शरीराला सुख पाहिजे पाठ करा नोट केला जाय बाई सगळ्यांनी पाठ करा चालतेवर घेतं शरीराला सुख पाहिजे शरीराला सुख पाहिजे मनाला शांती पाहिजे आपलं जे मन आहे देव कोणी सांगणार नाही किती सुंदर आहे शरीराला सुख पाहिजे म्हणून दिवसाची रात्री करतो ऐक नाही नाईट ऐक नाही डे नाईट काय करतो सायाशी करशी माऊलीच्या भाषेमध्ये आता म्हणालं सायाशी करशी प्रपंच दिनलेशी रात्रीचा दिवस करतो ऐक नाही समाधान ऐक प्रेमाविन नाही समाधान हे प्रेम नाही मुळामुळे समाधान नाही आणि म्हणून रात्रीचा दिवस करतो देव सायस्य करसो देव आणि म्हणून आपण हे सायस्य केलं नाही पाहिजे हे करायचं पण तसं संत सावता महाराज प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा वाचे आळवा पांडुरंग प्रपंच परमार्थ साधा ही प्रेम आणि ही भक्ती असल्यामुळे संत सावता महाराजांना किती समाधान आहे की नाही कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ही प्रेम भक्ती आहे हे प्रेमानं मस्त देव कांद्यात विठ्ठल भाजीत विठ्ठल सगळ्यामध्ये विठ्ठल आता जास्त वर्णन नाही करत आपल्याला दिसतो का आपल्या भावात विठ्ठल दिसत नाही भावाचा अभाव विठ्ठल किती जणांना समजलं आपल्या भावात आवावं म्हणजे त्यांच्यावर भाव नाही द्यावं आणि म्हणून ही भक्ती हे प्रेम असलं ना मस्त कुटुंब एकत्र पाची पांडव एकत्र आले की नाही पाच किती आहे पाच हात एक आहे पण पाच असे पाच पांडव एकत्र राहिले की नाही भगवान श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न एकत्र राहिले की नाही हे रामायण द्यावं असं कोणी सांगतच नाही एकत्र राहा देव एकत्र कुटुंब एकोपा माऊलीनं काय माऊली उदारता मानवता ही मानवता देव आणि हे जर एकत्र आपण आता हे एवढी मंडळी आपण शांत बसलो एवढी एकत्र आलो ही राष्ट्रीय एकात्मता आहे टाळ्या वाजवा द्याव्या राष्ट्रीय एकात्मता एकत्र येणं आज एकत्र येणं संघटन फार महत्त्वाचं आहे आज हिंदू जागो एकत्र आले पाहिजे एकता सर्वांनी एकत्र येऊन मस्त भोजन करायचं आहे की नाही आणि म्हणून ही भक्ती आहे हे प्रेम आहे देव आणि याचं समाधान म्हणून शरीराला सुख पाहिजे देव सुखासाठी आपण कितीतरी धडपड करतो इकडे लक्ष द्या मनाला शांती पाहिजे मनाला शांती भेटत नाही देव संतांच्या संगतीत गेल्याशिवाय मंदिरात गेल्याशिवाय आश्रमात गेल्याशिवाय तुम्हाला शांती भेटणार नाही बाजारात तर नाहीच विठ्ठल जनार्दन स्वामी सांगायचे माझी सकळ वैभव शांती ती मी दिली संतांच्या हाती ती मी दिली संतांच्या हाती दिली संतांकडे द्यावं मनाला शांती पाहिजे तुम्हाला शांती पाहिजे संतांकडे जा आश्रमात जा मंदिरात जा द्यावं आणि आत्म्याला समाधान पाहिजे इकडे लक्ष द्यावं देव समाधान हा शब्द आलेला आहे ना नाथांच्या म्हणजे आजच्या अभंगामध्ये प्रेमाविन नाही समाधान हे आत्म्याला मिळत राहतं द्यावं आपली इच्छा पूर्ण झाली समाधान ज्याची इच्छा पूर्ण नाही झाली त्याचं समाधान नाही द्यावं किती तुम्ही दुनिया केली तर तुम्हाला समाधान नाही तुम्हाला वर दिसेल
पण मधी नाही हो. विठ्ठल काही मंडळी वरून दिसतात समाधानी, पण समाधानी नाही देव. काय मत आहे तुमचं? नाही देव. आणि म्हणून प्रेमाविना नाही समाधान. त्याला जर प्रेम जर नाही मिळालं तर समाधान कसं काय होईल? आणि म्हणून प्रेमाने समाधान मिळत राहतं. एवढं ध्यानात ठेवा, आहे की नाही? अजूनही काही दृष्टांत दिलं तिसऱ्या अभंगाच्या तिसऱ्या. रांडवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविने झाला ज्ञानी तैसा. इकडे लक्ष द्या द्या हो. जसे आता शब्द नाथांनी वापरला आहे. रांडवेनी जशी रांडवबाई असते, तिनं जर आता आपला पती गेलेला आहे आणि तिनं खूप असा शृंगार केला, काही उपयोग आहे का? तो शृंगार पतीसाठी करायचा असतो, आहे का नाही? जसं शृंगार करून रांडवीने जेवी शृंगारबाई केला, बाई जशी नटती त्या रांडवीबाईने शृंगार केला. इकडं लक्ष द्या, ते उदाहरण म्हणून दिलं आहे, तिकडं लक्ष नका देऊ. प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. असा ज्ञानी मनुष्य, ज्ञानी म्हणजे ज्ञान का नको आहे? ज्ञानी मनुष्य कसा असतो? असं नटत असतं, शृंगार करत असतं, पण त्याच्याजवळ जर प्रेम नाही तर काहीच उपयोग नाही द्यावं. इकडं लक्ष द्यावं. कोणताही धर्म प्रेम के बिना अधुरा आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणताही धर्म असो त्याच्यात जर प्रेम नसेल, आहे का नाही, तर तो अधुरा आहे देव, अपूर्ण आहे देव. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर प्रेम नसेल तर तुम्हाला समाधान भेटणार नाही. आणि म्हणून प्रेमाविने झाला ज्ञानी तैसा. विठोबा
भक्ती प्रेमाविन अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवे सुरवड जाणतील. इकडे लक्ष द्या. संपूर्ण अभंगामधून 6 वेळेस प्रेम आला आहे देह. हा जो प्रेम शब्द आहे हा 2.5 अक्षराचा आहे. पोथी पडे पुराण पडे म्हणजे सगळं आहे की नाही. म्हणजे 2.5 अक्षर का प्रेम न पडे तो पंडित भयानक होय. जर त्याच्याजवळ प्रेम नसेल तर तो पंडित नाही देह. म्हणून प्रत्येकाजवळ प्रेम पाहिजे. प्रेमाने सगळी मंडळी जवळ येतात देव. तुम्ही पहा, तुम्ही गाईला प्रेमाने अंगावून हात फिरवा. दररोज तुमच्याजवळ नाही आली मग बोला देव. आमचं लहानच भोला आहे, त्याचं लाल भोला म्हणलं का लगेच येतं. का? प्रेम द्या. प्रत्येक अनुष्ठानात आम्ही ते गाय पूर्ण फिरवली. येईल का तुमची गाय? येईल का? मागं येईल. चला प्रेम द्यावं. आणि म्हणून संताजवळ प्रेम असतं. त्यांनी देवाजवळून वागणं असतं. म्हणून प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. म्हणून आपल्याला समाधान पाहिजे असं तर प्रेम मागून घ्या. एका जनार्दनी प्रेमाती गोड. शेवटचा टप्पा आहे. 1-2 मिनटं इकडं लक्ष द्या. देव प्रेम अति गोड का म्हटलं? इकडं लक्ष द्या. किती गोड? साखरेपेक्षा गोड. विठ्ठल जसं आपण कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही पदार्थामध्ये साखर घालतो मग गोड लागतं की नाही. प्रेमामध्ये साखर टाकायची गरज नाही. प्रेमामध्ये मध म्हणजे आपला मध गोड असतो ना, तो मधसुद्धा टाकायची गरज नाही देव. एवढं प्रेम गोड आहे. अहो नाथ महाराजांनी ते अनुभवलंय म्हणून सांगताय. संत हे अनुभवानं सांगतात देव. नाही तर अनुभवावीन बडबड. किती सुंदर वाक्य आहे की नाही. अनुभव नसेल आणि कवळ्याच्या कवळ्या सांगत असेल ती बडबड आहे. विठ्ठल आणि म्हणून प्रेम किती गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. अति म्हणजे अति आपण म्हणत ना अति खाणे मसण्यात जाणे. अति गोड म्हणजे खूप गोड आहे. त्याच्यात साखर टाकायची गरज नाही द्यावं. म्हणून प्रेम एवढं गोड आहे. तुम्ही नुसतं गोड बोलले आहे की नाही. प्रेमाने गोड बोला. आता फोन निघले द्यावं. नुसतं गोड बोला द्यावं. त्या समोरच्या माणसाला समाधान वाटतं. आज माझ्या संग बोलले आहे की नाही. पूर्वी पहा तुम्ही त्या बाई संग बोलत नव्हती आणि एक माणूस बोलला तर तिनं जे कधी नाही बोलली आजच बोलली. खूप दिवस झाले. आता तिला कसं येड लागून गेलं तसं आपल्याला येड लागलं गेलं पाहिजे द्यावं. आणि म्हणून 9 वाजले आपल्या सगळ्याला जेवायचं द्यावं. प्रेमाने राहा, प्रेमाने बोला आणि प्रेमाशिवाय समाधान आहे. म्हणून एका जनार्दनी प्रेम अति गोड. आणि म्हणून प्रेम करायचं शिका द्यावं. संतांनी आपल्याला प्रेम करायचं शिकवलं द्यावं. आणि मस्त प्रेमाने भक्ती करा. संत सावता महाराजांनी म्हणजे संतांनी जी भक्ती केली ना. प्रेम म्हणजे काय? देव माझा 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 देव माझा माझा देव माझा माझा देव माझा आणि मी देवाचा. बस हे प्रेम आहे देव. आणि म्हणून वृंदावन आमचे महाराज आलेले, आमचे रोहनदादा आलेले व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी ऐके नाही. वृंदावन तिथं प्रेम मंदिर आहे. वृंदावन म्हणजेच प्रेम. आणि मग तिथं मंदिर प्रेमाचंच मंदिर आहे. तुम्ही जेवढी मंडळी गेले. राधा म्हणजे काय द्यावं? राधा याचं उलट काय केलंय? धारा. राधा धारा. कोणाचं नाव असेल तर किती सुंदर आहे. राधा त्याचं उलट काय? धारा. म्हणजे धारा म्हणजे भक्तीच्या धारा. भक्ती म्हणजे प्रेमाच्या धारा आहे. आणि म्हणून वृंदावनला तुम्ही जर गेला ना राधे राधे
तिकडं कृष्ण कृष्ण नाही म्हणत, तिकडं राधे 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 राधे, नुसतं राधे राधे, नुसतं म्हणलं राधे राधे, किती आनंद आहे, किती प्रेम आहे देहा. कोणती गोष्ट घ्यायला गेले राधे राधे, बोलायचं असलं राधे राधे. फोन जरी तुम्ही वृंदावनची मंडळी पाहतो, फोन घेतला, जसं आपले वारकरी समाजाची मंडळी द्या हो, फोन घेतला तुम्ही वारकरी असेल, रामकृष्ण हरी आलो, कोण बोलतं हे असं नका म्हणू दे द्या. फोन आला जाता जाता एवढं सांगायचं आहे. आता फोनची मंडळी सगळे फोन उचलल्यानंतर आपण वारकरी असेल तर रामकृष्ण हरी, जनार्दन स्वामीचे पर्यंत असेल तर जय जनार्दन, आहे काय. म्हणजे असं आपल्या आपल्या कोण राधे राधे, वृंदावनला गेले तर राधे राधे, अयोध्येला गेले तर जय सियाराम, जय सियाराम, सियाराम 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 हरे, जय राम हरे, आहे का. सियाराम 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 खूप आहे दे हो. आणि म्हणून थोडक्यात आपल्या सर्व मंडळींना आता जेवायची वेळ झालेली आहे. मस्त प्रेमाने अति गोड आहे, ते गोड शब्द आपल्या कानामधून ठेवा, आहे की नाही, एवढीच विनंती आहे. आणि हे माऊलीनं आपल्याला, आपले विश्व माऊली ज्ञानेश्वर माऊलीने द्यावं, इकडं लक्ष द्या. सगळ्या लेकराला, सगळ्या विश्वाला माऊलीनं ज्ञानेश्वरीमधून आपल्या गुरुदेवाच्या कृपेने, विश्वगुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने आपल्या जगाला सांगितलं की बाबा हो, प्रेमाने राहा, प्रेमाने बोला. आणि म्हणून ती माऊली आईनं शिकवलं का मुलाच्या ध्यानात राहतं देवा हो. आणि म्हणून ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गाथा, अमृत अनुभव, आहे का, चांगदेव पासष्टी, हे सगळं प्रेमाने सांगणं आहे देवा हो. म्हणून दररोज आपण ते वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि ते तसं बोललं पाहिजे. आणि म्हणून हे प्रेमाचे शब्द आपल्याला माऊलीनं शिकवले. म्हणून त्या माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली,